स्टुडिओमध्ये आमच्याबरोबर प्रमोद शेडगे जॉईन होत आहेत. हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये एक कडवी लढत, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळाली. साई वैद्य भादवे विकेट हॅट्रिक साठी मात्र या ठिकाणी आपण पाहतो की 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ही मात्र ऊर्जा देत आहेत साई वैद्य. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. पहिला चेंडू खूपच बाहेर होता आणि पंच वळतायत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर विरल नायर वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. आमदार चषक 2021 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र फेकून दिलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा, दमदार फटका. तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला जर आपण पाहिलं तर हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र या ठिकाणी दर्शवत असताना मिस्टर भावेश सुपर बॅटिंग. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 8 धावा. प्रांजल 11 स्टँड आहे तिथे जर प्रेक्षक वर्गाने झेल टिपला तर अनंता पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल त्या प्रेक्षकाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला पहिला आहे पंकज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु इथे मात्र थोडंसं महागडे ठरताना पाहायला मिळतोय. भावेशने मात्र प्रत्युत्तर दिलंय. यावेळेला ऑन साइडला सुरेख मितेश ब्रँडचा ब्रँडेड षटकार आउट ऑफ द पार्क. ऍज अ बुलेट प्रमाणे चेंडू निघून जातोय. 6 धावां करता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अप्रतिम. मागेच टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं, मात्र जरूर यावेळेला बदल करतात पंकज पाटील आपल्या गोलंदाजीवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14 रन्स. जी स्टार्ट हवी होती दर्यावर्दी एडवन या संघाला ती स्टार्ट मात्र या ठिकाणी करून देतात दोन्ही फलंदाज. उलटा चेंडू होता. ऑफ साइडला चिप शॉट पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. विनायक बाबू एक अग्रेसिव्ह खेळाडू मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 16 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जे युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क कव्हरेज करतायत ही स्पर्धा आणि जे युट्यूबला जोडलेत त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. बदल करतात आपल्या गोलंदाजीवर. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा. पहिलं षटक हे मात्र कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा येत आहेत. 16. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्या योगेश दादाचा गावागावात लाईट आहे जोर. आपल्या योगेश दादाचा गावागावात लाईट आहे जोर. तो धावांची गती 16. 16 धावा. द ग्रेट स्टार्ट बाय मितेश अँड भावेश. हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दर्यावर्दी एडवन या संघाकडून खेळताना षटक क्रमांक 2 किरण गुरुद्वान. खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली या खेळाडूने. जेव्हा जेव्हा या खेळाडूला पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला ऍज अ फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं एनसीसी सफाळे संघातून. यावेळेला ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट आउट ऑफ द पार्क. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4 शब्दांचा अवलंब करायला
हरकत नाहीये. जबरदस्त क्रॅकिंग शॉट, 6 धावा. माझा पार्लेश्वर हा नाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर. थँक्यू टीचर, थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 धावा. सुपर बॅटिंग भावेश 13 धावांची खेळी करतोय आतापर्यंत. आपल्या बॅट मधून मात्र या ठिकाणी सुंदररित्या मात्र विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला किरण स्वतःमध्ये मात्र लगेच परिवर्तन करतोय. परिवर्तन ही काळाची गरज आहे. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला सातत्याने संधी देत असते आणि त्या मात्र संधीचं सोनं करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये असतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 धावा, 22 रन्स. यावेळेला ऑन साइडला चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु ही अपेक्षा मात्र नव्हती की मात्र झेल सोडेल विनायक बाबू. परंतु एक चांगल्या सेट फलंदाजाला मात्र झेल सुटतोय आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र आता आपण पाहू शकाल खूप चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी जरूर चांगलं क्रिकेट खेळेल का. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि तिहेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. फलकावर 25 रन, 25 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत. चांगले फ्लॅग लहरताना आज आकर्षित करणारा बलून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदररित्या मात्र येल्लो कलर मध्ये सर्व काही पिवळमय वातावरण आपण पाहू शकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफ साइडला जागा बनवली, रूम दिला, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्वप्नील मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतात. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. कल्पेश यांच्याकडे मात्र फेकी येईपर्यंत 2 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा. दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचं तालमेल, अंडरस्टँडिंग, कोऑर्डिनेट, एकमेकांवरचा विश्वास या सर्व काही गोष्टी मेंटेन करताना पाहायला मिळत आहेत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 27 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं बंधन आहे. यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. कल्पेश यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना दर्यावर्दी एडवन वर्सेस एनसीसी सफाळे या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. मथाने संघाचा कर्णधार आणि विराथन संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचे आहेत. यावेळेला मात्र अप्रतिम इनफिल्डच्या वरून एक क्रॅकिंग शॉट. अनुराग चव्हाणच्या स्वागतासाठी कॅमेरामॅन. 4 धावा. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 31 रन. 2 षटकांचा एकत्रित खेळ झालाय. 15.50 ची सरासरी पाहायला मिळते. 31 धावा विदाउट लॉस. शिट्टी वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली. 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 चौकारासहित चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा. प्रथम फलंदाजी करताना दर्यावर्दी एडवन हा संघ आपण पाहू शकाल. 31 रन्स. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. संजय तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर लेजंड क्रिकेटर आहेत राजेश म्हात्रे, बंटी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख या पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. सुंदर गाणं सुद्धा मात्र आमदार चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय तयार केलं गेलंय. आणि प्रत्येक जे आयोजक आहेत स्वतःची जबाबदारी जाणतायत. येणाऱ्यांचं पाहुण्यांचं स्वागत कसं केलं जाईल, कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृती जपली जाते. अतिथी देव भव. धावांची गती फलकावर 31 रन्स, 31 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 15.50 च्या सरासरीने संजय एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र जरूर हाताळत आहेत. जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 2 षटक 31 धावा. चला थोडीशी घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट 2014 मध्ये मात्र पालघर जिल्ह्याचं विभाजन झालं. ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा हा मात्र स्वतंत्र विभाजित झाला आणि 1 ऑगस्टला मात्र पालघर जिल्हा घोषित केला गेला हा स्वतंत्रपणे. तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. तू मै यावेळेला आपण पाहू शकाल मितेश मात्र थोडीशी घाई करतोय. स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेतले गेले आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. मितेश बॅक टू द डग आउट. सोनू तुझा मायावर भरोसा धावसंख्या 31. 31 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच योगेश टिजाई. चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आहे असं मात्र त्यांनी जरूर सांगितलंय कमेंट बॉक्स मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा 31 रन्स. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. कितपर्यंत मात्र टोटल असेल. संजय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात श्रेष्ठ शिक्षक म्हणून ओळखला गेलाय. नवीन येणारा फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर जयंत. आपण पाहू शकाल धावसंख्या 31. 15.50 ची सरासरी मेंटेन केली गेली. तिसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर धावचीत फलंदाज बाद झाला. गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू सोडणार नाही. एक बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट 6 धावा मॅक्झिमम 6. चेंडू मात्र 89 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. 6 धावा. डीजे किरण NG धावांची गती 37. आता मात्र या वेळेला आपण पाहतो भावेश नावाचं सैराट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं. हे सुभाष कदम या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती फलकावर 37. 37 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होताना विनायक बाबू मात्र पुढे सरसावतायत. एक धाव अर्जित केली जाते. कारण जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा मात्र विक्रम रचलेत. शहापूरच्या मैदानात मी गेल्याच महिन्यात समालोचन करत होतो. त्यावेळेला लीगच्या मॅचेस होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून ओळखली गेली विजयभाई भगत यांची. आणि त्यावेळेला मात्र 3 धावांवर झेल सुटला कल्पेश जाधव सिक्सर किंग शहापूर तालुक्यातील. आणि त्याने मात्र तब्बल 8 षटकांचे सामने होते. 113 धावा फलकावर लगावल्या गेल्या 31 चेंडूंमध्ये. काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं होतं. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करता इशांत शर्माने जेव्हा झेल सोडला ॲलिस्टर कुकचा तेव्हा त्याने 200 धावा फलकावर लगावल्या. ब्रँडन मॅकलमचा झेल सोडला इशांत शर्माने तेव्हा 200 धावा फलकावर लगावल्या. ही कित्येक उदाहरणं मात्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतिम चेंज ऑफ पेस. सुपर मॅग्निफिसंट अनबिलिव्हेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 38 धावा 38 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा मानस होता. चांगले प्रयत्न केले होते संजयने. आणि या वेळेला मात्र आपण पाहतो एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल जयंतला. दर्यावरती एडव्हान्स संघ जाऊन पोहोचतोय. फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39-39 या धावसंख्येवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सामना क्रमांक 3 मात्र या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मथाने आणि विराथन असे 2 संघांमध्ये कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला या ठिकाणी जरूर वळवलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि धावसंख्या 40. 13.33 च्या सरासरीने. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 40. 4थं षटक हे प्रगतीपथावर घेऊन येतोय किरण गुरुद्वान. संजयने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन केलं. नाईस बॉलिंग. 40+ मास्टर चषक खेळताना आपल्याला सातत्याने हे खेळाडू पाहायला मिळतात. 1 धाव आरोग्यासाठी नेहमीच हे 40+ माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं.
अप्रतिम गुड डिलिव्हरी, चांगला पेस यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने वेग सुंदररित्या मात्र पाहायला मिळतो किरण गुरुद्वानच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 40. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ हाताळला गेलाय. एका साईडला भावेश सेट फलंदाज आहे, मात्र खेळपट्टी त्याच्या प्रेमात जरूर पडली गेले. 10 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान देतोय. गुड बॅटिंग. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय. चिप शॉट आहे, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक फलंदाज. या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला भावेशाच्या खेळीला पूर्णविराम. स्पॉन्सर आहे साहेब आमचं दिलदार, प्रथम महापौर राजू पाटील ना त्यांचा सहकार्य लाभलंय र. प्रथम महापौर राजू पाटील ना त्यांचं सहकार्य लाभलंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं तया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं तया नाव हे गाजतंय र. धावसंख्या 40 धावा, 40 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 2 वर्षांच्या पलीकडे मात्र किरण गुरुद्वान एक ॲज अ फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं, परंतु त्याने खूप छान पद्धतीने आपल्या स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स ठेवला. मी हे करू शकतो, मी हे करणारच, ही त्याची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य हे पणासपणा लावून आता मात्र एक चांगला प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. म्हणून म्हटलं जातं आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तोच खेळाडू मात्र यशस्वीरित्या मात्र पूर्णपणे पाहायला मिळतो आणि त्यामध्ये किरण गुरुद्वान आपल्याला पाहायला मिळतो. राजेश म्हात्रे, बंटी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे खेळाडू घडले गेलेत. खरोखरच राजेश म्हात्रे, बंटी म्हात्रे यांना सुद्धा मानाचा मुद्रा असेल. 40+ घेत आहेत. मास्टर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळतो. सलीम मिडॉनला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 41. मलिंगा किनी या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत. 3 चेंडूचा खेळ झालाय. जतीन किनी मॅन्युअल स्कोरर आहेत, मॅन फ्रॉम बहाडोली. त्यानंतर नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात, प्रोप्रायटर. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुंदररित्या मात्र आपण पाहू शकाल 101 आणि 800 या चॅनलवर मात्र स्काय टच विजन या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात. जे श्रोते वॉच करत असतील त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. विभूती इंटरनेट यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं गेलंय. हे इंटरनेट यावेळेला आपण पाहू शकाल एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 42 रन, 42 धावा. नेहमीच या अगोदर सुद्धा शिवनेरी चषक याच मैदानात झाला होता, तेव्हा मात्र विभूती विजन यांच्या माध्यमातून इंटरनेट यांच्या माध्यमातून मात्र प्रोव्हाइड केलं होतं इंटरनेट. अजय घरत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. धावसंख्या 42 रन, 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडचा जबरदस्त फुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. नाइस टायमिंग. 6 धावा. करतात सारी सर्व रंगांना एकत्र करून सर्व समाजाला धावसंख्या 48 रन इंटू द क्राऊड. 10 चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. ऑन साईडला मिडॉन आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. जयंत त्याच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 48 रन. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. उमेश मात्र त्या ठिकाणी 45 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 12.25च्या सरासरीने 49 या धावसंख्येवर अजून येणारे 12 चेंडू पाहायला मिळतील. कॉन्फिडंट या ठिकाणी जरूर दर्शवतोय तो जयंत हा फलंदाज. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. पूजन होऊन खेळ मैदानी सुरू झालं रे. क्रिकेट चालू झाला. क्रिकेट
धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 49 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं सीझन जरूर आहे. या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. 11 ते 17 अग्री प्रीमियर लीग मात्र समोर येताना पाहायला मिळेल. इयर 4 असेल. पाटील नेटवर्क सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतायत. धावांची गती स्कोरबोर्डवर 49. त्यानंतर रॉकी ग्रुप चषक या वेळेला खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस संजय पाटील यांची ही ताकद आहे आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी आपण पाहतो बाईच्या स्वरूपात पंच विरल नायर या ठिकाणी सिग्नल करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव अर्जित केली जाते आणि सांघिक 50 धावा दर्यावर्दी एडवन या संघाच्या फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचे परिपूर्ण मात्र या ठिकाणी श्रेय जाईल. अल्पेजी भोईर, योगेशजी गरज असतील, रोहिदास पाटील असतील, महेंद्र भोईर असतील, ज्ञानेश्वर किने असतील, अनंत पाटील असतील, शुभम पाध्ये असतील, आशिष भोईर असतील, अंकुश भोईर असतील आणि सर्व त्यांची संपूर्ण टीम ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. सुंदर थोडंसं खोलवर चेंडू होता मात्र यावेळेला बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. दर्यावर्दी एडवन या संघाची 51 रन्स 51 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 षटक क्रमांक 5वा आहे. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय. उमेश मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सीट झालेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं खेळपट्टीवर जयंत याच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहत आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती जवळजवळ 53 रन्स 53 धावा. यावेळेला मात्र ऑन साईडला फेकून दिलाय चेंडूला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा. देखणा फटका. Maximum 6 easily done and look at the distance into the crowd out of the park. 6 धावा येत आहेत. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात जबरदस्त जयंतच्या बॅटमधून मात्र यावेळेला आपण पाहतोय पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतात. यावेळेला चेंडूचा टप्पा पाहिला, सरळ सोडून दिला आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं जयंतने. यावेळेला विरल नायर वाईटचा इशारा करतायत आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 60 रन 60 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जर आपण पाहिले तर यावेळेला निघून जातोय. सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना खास करून मुंब्रावरून या ठिकाणी आपण पाहू शकाल. उदरनिर्वाहासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मुंगफलीवाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धावांची गती फलकावर 60 धावा. चेंडू फेकून झाले तर मलिंगा आम्हाला दर्शवतात की 5 चेंडूचा खेळ झालाय. जाऊया आपण सुभाष कदम यांच्याकडे. सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 60 धावा 60 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 40+ 9 तरुणांना लाजवेल अशी फिटनेस आतापर्यंत संजय पाटील बाळगताना आपल्याला पाहायला मिळतात. हा त्यांचा आत्मविश्वास, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं ही मात्र त्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आता मात्र सूर्याची प्रखर किरणे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र रोहन गावड या ठिकाणी उपस्थित झालेत. बॅटची एज एसिस्ट टेकन कल्पेश नाईस विकेट किपर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद. बॅक टू द डगआउट. 5 षटकांचा खेळ झालाय. 12च्या सरासरीने आतापर्यंत 60 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. दर्यावर्दी एडवन या संघाची स्थिती मजबूत आहे. नो डाऊट अजून 1 षटक येणं बाकी आहे.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 60 धावा 60 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील जगदीश पाटील. जबरदस्त काय फिटनेस आहे. याच मैदानात शिवनेरीचं जेव्हा चषक झालं याच मैदानात त्याने मात्र करामत काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. सुपर बॉलिंगचा नजारा पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 60 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर जया. प्रांजल 11 संघातून जया यांना आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला. 4 गडी बाद केले होते. अनंत पाटील यांनी मात्र स्पॉन्सरशिप केले. प्रांजल 11. धावांची गती जर आपण पाहिली तर 60 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. सागर मंडप डेकोरेटर्स अप्रतिम काय कमालीचं मात्र या ठिकाणी सजावट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण पाहू शकाल पंच वळत आहेत मिस्टर श्रीकांत भोईर. फाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 61 रन्स 61 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना दर्यावर्दी एडवन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर कित्येक वेळा समोर आले असतील. एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत. पुन्हा एकदा मात्र खूपच बाहेर पंचांकडे दाद मागू नका. दर्शन पंच मात्र त्यासाठी सक्षम आहेत. हर्षल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 62 धावा 62 रन. 6वं षटक हे प्रगतीपथावर आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारची ऑल इज वेल ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. या स्पर्धेची काही जबरदस्त आयोजन आमदार चषक भरीव व या ठिकाणी कामगिरी करताना आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण स्वप्न जे होतं आमदार चषक भरवण्याचं ते स्वप्न सत्यात साकारताना पाहायला मिळत आहे. सर्व बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते. यानंतर विराटन आणि मथाने असं मात्र सामना पाहायला मिळेल. टॉस साठी यायचंय. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. उमेश तेवढ्याच चाणाक्षाने पुढे सरसावतायत परंतु हा ना करता करता या ठिकाणी चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला नाही आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत दुहेरीने फलक पुढे सरसावतोय. दर्यावर्दी एडवन या संघाची स्थिती 64 धावा 64 रन्स. हर्षल या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे नो डाऊट परंतु इथे मात्र कॉन्सन्ट्रेशनची गरज असेल. एका साईडला दर्शन सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज 18 नंबरची जर्सी परिधान करणारा. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका. उमेश पुन्हा एकदा मात्र फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. एका धावी सहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. दर्यावर्दी एडवन 65 रन्स 65 धावा. सिंगलला महत्व देत आहेत. जयाचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. यानंतर होणारा सामना मताने वर्सेस विराटन आणि त्याचं टॉस करण्यासाठी मात्र अल्पेश भोईर यांना मी विनंती करेन. अल्पेश घरत यांना मी विनंती करेन. राईट मोर द विकेट. चेंज ऑफ पेस ऑन साईडला दमदार फटका बिग ब्लास्ट. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध 6 धावन करता धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 71 रन्स. आणि शरद गरत यांचं मात्र षटकाराने स्वागत केलं जातोय या क्रीडा नगरीमध्ये. धावसंख्या 71 रन्स 71 धावा फलकावर. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी एक चांगलं व्यक्तिमत्व. विराटन सरपंच शरदजी गरज साहेब आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय चेंडूला खेळला गेलाय. जमिनीलगत चेंडू निघून जातोय. तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ॲज अ फिल्डर त्या ठिकाणी किरण गुरुद्वान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फेकी येईपर्यंत फलंदाज या ठिकाणी चमूच्या आसऱ्याला मात्र निघून जाईल. धावसंख्या फलकावर 1 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते 72 रन 72 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आल्या आल्या मात्र या ठिकाणी बलून शरद दादा आमचा शरद दादा जीव लावितो सर्वांवर. जीव लावितो सर्वांवर. शरद दादा यो एक नंबर तो गाजतोय पालघर जिल्ह्यावर. शरद दादा यो एक नंबर तो गाजतोय. या बात आहे सुभाषजी कदम. काय कॉन्सन्ट्रेशन आहे. मात्र व्यक्तिमत्व आल्यानंतर शरद दादा यांच्या वरती हे आधारित गाणं आपल्याला पाहायला मिळतं. कारण कला असणं ही नैसर्गिक देणगी आहे परंतु ती टिकवणे ही एक साधना आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 72 धावा 72.
4 चेंडूचा आतापर्यंत या ठिकाणी खेळ समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज, कॉटन बॉलची संधी. जया मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या स्थिरावली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 72 धावा. 72 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. व्यासपीठावरती जे आस्थाचं झालेले मान्यवर आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो मितेश. आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्यासाठी तो सज्ज होतो. राईट अप मुहूर्त विकेट. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही हात फैलावतात आणि सांगतात की चेंडू स्वैर आहे. खूपच ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता. फलंदाजाचा विचार केला तर विनायक आणि उमेशची जोडी, सलामीची जोडी आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. लाख मोलाची स्पर्धा आपण बघतोय. आमदार चषक 2021 बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021 चा दुसरा दिवस आहे. व्यासपीठावरती नुकतंच शरद अनंत घरत या गावचे जे सरपंच आहेत त्यांचं आगमन झालंय. चेंडू ऑफटमच्या बाहेरच कट करायचं आहे, मात्र स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये खूपच बॅकफुटला जातोय आणि शरीराचं संतुलन तितकंसं चांगलं नाहीये. 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. विनायकला मात्र चांगला श्री गणेश करणं फार गरजेचं आहे. तसं काही मैदानामध्ये घडत नाहीये आणि 2 चेंडू अचूक आहेत, नियंत्रित आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी बघतोय. मितेची गोलंदाजी मात्र अत्यंत सुंदर आहे. आमदार चषक 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे विरातांच्या मैदानावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याकरता गेलेला आहे, परंतु फुटवर्क चांगला नाहीये. शॉर्ट सिलेक्शन चांगलं नाहीये. शरीराचं संतुलन नाहीये. टप्पा ऑफटमच्या बाहेर आहे. पहिल्यांदा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाऊन आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑफटमच्या आसपास येऊन चेंडू स्क्वेअर कट करायचं आहे. बऱ्याच वेळा बघतोय तर मैदानामध्ये जी ट्रिगर मुवमेंट म्हणजे काय तर तुम्हाला मी सांगतो. ट्रिगर मुवमेंट या चेंडू नंतर सांगेन. ज्या पद्धतीने आज सामना आपण बघतोय आमदार चषक 2021 पुढच्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. राईट अप ओव्हर द विकेट. तशाच प्रकारचा फटका खेळायचा आहे. 4 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. एक वाईड आलाय, त्यामुळे बॅट्समनचं काही योगदान नाहीये. गोलंदाजाने केलेली चूक आहे आणि उरलेले 3 चेंडू आहेत ते निर्धाव आलेले आहेत. अप्रतिम मारा केला जातोय आणि दर्जेदार गोलंदाजी काय असू शकते, तिखट मारा काय असू शकतो आणि अचूकता काय असते. एकही चेंडू मिड स्टंपवर नाहीये, एकही चेंडू लेग स्टंपवरती नाहीये. 4थ्या 5व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते आणि 4 मीटरमध्ये गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न. स्क्वेअर कट करण्याकरता फलंदाज जातोय बॅकफुट वरती. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये होतोय. समर्थक खुश आहेत आणि पहिलं षटक आहे तिथे घातक गोलंदाजी केली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, जास्त स्विंग होत नाही, मात्र अचूकता जबरदस्त आहे. वेग चांगला आहे आणि नियंत्रण चांगलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 1 धाव धावफलकावरती आहे. बिनबाद 1. 4 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज मितेशनं. यामुळे चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. टाळ्यांचा गजर होतोय, शिट्ट्यांचा आवाज येतोय. गोलंदाजी लयबद्ध होते. अप्रतिम मारा केला जातोय. मितेश कंड सुंदर गोलंदाजी. सर्व चेंडू त्याने ऑफटमच्या बाहेर टाकलेत. बॅट्समन लेगस्टमच्या बाहेर जातोय आणि एकच फटका खेळतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू रीड करत नाही, म्हणून तर म्हटलं जातं की चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. चेंडू रीड करायला हवा, त्यानंतर पोझिशन बनवायला हवी. पहिली पोझिशन बनवली जाते. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, म्हणजे 4 वेळा त्यानं स्क्वेअर कट केला. त्यानंतर मला वाटतं 1 बॉल वाईडचा आला. षटक समाप्त होत आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मितेशसाठी. अप्रतिम गोलंदाजी केले, सुंदर गोलंदाजी केले. अर्थात सुभाष कदम देखील दमखम दाखवणार आहेत या षटकासाठी. आपल्या योगेश दादाचा गावा गावात लाईचा आहे जोर. आपल्या योगेश दादाचा गावा गावात लाईचा आहे जोर. किती सुंदर गोलंदाजी केली. टप्पा ऑफटमच्या बाहेर ठेवलाय. प्रत्येक चेंडू 4 मीटरच्या आतमध्ये. आता 4 मीटरमध्ये कधी गोलंदाजी केली जाते टेस्ट क्रिकेटमध्ये. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेला एक मोठा सामना आपण बघतोय. टेस्ट क्रिकेटचा 3रा मॅच आहे. भारतानं कमबॅक केले आणि तो एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट तिथे चालू आहे. इथे मात्र सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी. 4 मीटरमध्ये प्रत्येक चेंडू टाकला, अचूक टाकला. बॅट्समनचं शॉर्ट सिलेक्शन अतिशय खराब होतं आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलतो गोलंदाज. विनायकचा जर विचार केला त्याला 0 पासून सुरुवात करायची आहे. दुसऱ्या बाजूला उमेशचा विचार केला त्यालाही 0 पासून सुरुवात करायची आहे. मिस्टर एस्ट्राच्या रूपानं 1 धाव आलेली आहे.
तांत्रिक अडचणीमुळे निश्चितच काही वेळ तुम्ही मॅच 5 मिनिटं जो आहे तो मॅच तुम्ही पाहू शकलेला आहे. मात्र काही मिनिटांमध्ये पुन्हा एकदा आपण येणार आहोत ट्रॅकवरती. ही तांत्रिक अडचण होती, त्यामुळे आता पुन्हा एकदा जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांचं स्वागत आहे. एनसीसी सफाळे 1 धाव आणि पहिल्या षटकात निश्चितच अप्रतिम तिखट मारा केलाय, सुंदर गोलंदाजी केले मितेशनं. मितेश नंतर आता रितेश येतोय. ऑफ्टॉमच्या भारताचे डॉन साईडला खेळाय, बोलसनं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. एका धाब्याची भर पडते, एका धाब्याने धावसंख्या होते ती 274 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात फलंदाजी मात्र बहरते की नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. आजच्या दिवसाचा आकडा 51,000 म्हणजे अर्धशतकाच्या पलीकडे गेलाय. प्रेक्षक वर्ग जसं चातक पक्षी जो आहे एखाद्या स्पर्धेची आतुरतेनं वाट बघतो, म्हणजे पावसाची जशी वाट बघतो तशा प्रमाणे या ठिकाणी आता प्रेक्षक देखील आमदार चषकाची आतुरतेनं वाट बघत असतात. कालचा दिवस आपण 71,000 पर्यंत पोहोचलो होतो, 76,000 पर्यंत आकडा गेला होता, आता 51,000 पर्यंत दुपारपर्यंत पोहोचलेलो आहे. नो बॉलचा इशारा, चेंडू ऑन साईडला खेळलाय, मिड विकेट पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र काय करते बघूया. 1 धाव पूर्ण केले, एकापेक्षा जास्त नाहीये. आणि ज्या पद्धतीने चेंडू टाकला, चक जर टाकला असेल तर निश्चितच गोलंदाज या ठिकाणी थांबेल. स्क्वेअर लेगचे पंच त्या ठिकाणी आहेत आणि अशा रीतीनं या ठिकाणी नवीन गोलंदाज मैदानावरती येईल. सामना चांगला होऊ शकतो, यात काही शंका नाहीये. खानाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. खानाव गावचा रक्षण करता देव माझा पार्लेश्वर. पार्लेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर. पार्लेश्वराची इथून कमबॅक करण्याची संधी असते. नो बॉल आहे आणि आता नो बॉल आल्यामुळे निश्चितच या 4 धावांचा बोनस मिळेल. एनसीसी सफाळे संघांना धावांची भूक वाढवणं फार गरजेचं आहे. आमदार चषक 2021चा महासंग्राम आपण बघतोय. अत्यंत शानदार अशा प्रकारे ही स्पर्धा आता पुढे चालेल. दुसऱ्या दिवसाचा खेळ आहे. काल 76,000 प्रेक्षकांनी उत्स्फूर्त उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला निश्चित लाईव्हच्या माध्यमातून दिला होता. इथे मैदानात देखील आधी प्रेक्षक आहेत. दुसऱ्या दिवशी बघितलं तर दुपारपर्यंत सूर्य तळपतोय, प्रखर ऊन पडलेले आहे. 51,000 प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून निश्चितच जोडले जातात. नितेश पाटील आणि त्यांची टीम देखील चांगलं काम करते. यावेळेला सुंदर फटका ऑन साईडला खेळलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर छोटी सीमा पार जातोय. 6 धावांकरता अत्यंत सुंदर आणि उत्तुंग असा षटकार बॅटमधनं येतोय. एका क्षणात खेळ कसा बदलतो बघा. मगाशी मितेश गोलंदाजी करत होता, त्यानंतर रितेश आला, फलंदाजाला सूर सापडला नव्हता, मात्र डावखुऱ्या फलंदाज जावेद वरती हल्ला करतोय. अत्यंत सुंदर असा फटका, पूलचा फटका मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. धावफलका धाबा त्या 12, 74 धावांचा फाटला करत असताना बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021 लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी विरातनच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत ते आमच्याबरोबर जोडले जात आहेत. राऊंड विकेट यावेळेला ताकदीचा वापर आहे. टायमिंग वरती जर निर्भर राहिला तर मिडॉनचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे. डीप मिड विकेट या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे. मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका भिरकावून द्यायचं होतं डिप मिड विकेटला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलका धावांचा विचार केला तर धावा त्या 12. यावेळेला चांगला फटका मात्र लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाकरता प्रयत्न असेल कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आणि या 2 धावांनी धावफलकाला पुन्हा एकदा आकार येतोय. धावसंख्या सस्ते, धावसंख्या फुलते. पहिल्या षटकात फक्त 1च धाव आली ती. या षटकाचा विचार केला तर दुसरं षटक मात्र चांगलं ठरतंय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, एनसीसी सफाळे संघासाठी. धावफलका धाबा आहेत त्या बिनबाद 14. फलंदाजाचा विचार केला तर विनायक आणि उमेशची बॅट तळपते. एका बाजूला उमेशचा आणि दुसऱ्या बाजूला जर विनायकचा विचार केला, तुलना केली तर विनायक स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. त्याचं कारण काय तर चेंडूला तो रीड करत नाहीये. काही ब्लाइंड स्ट्रोक त्याने खेळलेत आणि स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये एका वेळेला त्यांनी 4 फटके ते सातत्याने तशाच प्रकारचे खेळलेत. परिणामता गोलंदाजी खूप चांगली झाली, लयबद्ध झाली, सुंदर झाली, तिकट मारा झाला. त्या षटकात धावांचा ओघ आला नाहीये. आता इथे रतीब घालणं फार गरजेचं आहे. चांगला चेंडू बॅटची कड घेतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि एनसीसी सफाळेला बसलेला हा पहिला धक्का. बॅट्समन आमचा जीव लावितो सर्वांवर, जीव लावितो
तो सर्वांवर शरदादायो एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्याभर शरदादायो एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्याभर एकच दादा शरदादा जीव लावी तो सर्वांवर थँक्यू डीजे. शरदादायो एक नंबर तो गाजतय किरण मैदानात येतोय या सफाळ्या भागातला स्टायलिश खेळाडू आहे आणि ज्या वेळेला बॅटची कड लागली होती ते बॅट्समनने अंपायरकडे पाहिलंच नाही. बॅटची कड लागली आणि सरळ तो तंबूचा रस्ता पकडतो. हे स्पोर्टमन स्पिरिट आहे. म्हणजे एज लागली नाही लागली असं विचारण्यात काही अर्थ नाहीये. जे काम सचिन तेंडुलकर क्रिकेटचे भगवान यांनी केलं, महेंद्रसिंग धोनी हा आयडॉल बनला, त्याचं कारण आहे क्रिकेटच्या पलीकडे जाऊन त्यांनी मैदानातलं काम म्हणजे यस्टनच्या मागे असेल, कॅप्टन्सी असेल, एक जबरदस्त आदर्श आपल्या समोर त्यांनी ठेवला. आणि म्हणून आता काही खेळाडू जे आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा एक चांगला आदर्श निर्माण करत आहेत. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज आहे उमेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय किरण. आशेचा किरण घेऊन येतोय. सूर्य आकाशात तळपतोय तसं त्याला तळपावं लागेल या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळलेला फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्यामध्ये. तिथे शतरक्षक झपत चेंडूवरती येतोय. एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या बढ़ते. धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. चक गोलंदाजी झाली होती. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव येते. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होते. 74 धावांचा पाठलाग करत असताना एनसीसी सफाळे 15 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 59 धावांचं आव्हान आहे. एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत येतोय आमदार चषक 2021 मध्ये. कारणे गावाची माऊली रुपेची सावली कारणे गावाची माऊली Thank you, रुपेची DJ. सावली सत्वरी धावली आई सत्वरी. मैदानात पुन्हा एकदा पंच इशारा करतात की घड्याळाचा काटा पुढे सरकतो की नाही, इकडे तुमचं लक्ष आहे की नाही ते दाखवतात घड्याळ. त्यामुळे तुमचंही लक्ष वेळेवरती असलं पाहिजे. वक्त की अगर बात करें तो वक्त किसी का गुलाम नहीं है. वक्त किसी के लिए रुकने वाला नहीं है. ये कॉम्बॉक्स है इस वक्त. आप देखिए कैमरामैन भी अपना रोल निभा रहे हैं. बहुत अच्छा काम कर रहे हैं. बहुत बड़ी जिम्मेदारी होती है. हर चीज को एक बार इनको पकड़ना होता है. वक्त जो है वो फिसलता जा रहा है. वो तो रुकने वाला नहीं. वो रेत की तरफ फिसलता जाएगा. 15 रन 1 विकेट का नुकसान पर 24 गेंदों का खेल जैसे 59 रनों की जरूरत है. बीच में बहुत बड़ा फासला अभी भी बना हुआ है. गेंदबाजी में थोड़ा परिवर्तन होगा. नितेश गेंदबाजी कर. पहले मितेश, उसके बाद में रितेश, बीच में जो कि जावेद आए थे अब आए हैं. एक बार फिर मितेश. ओवर तीसरा है. गेंदबाजी करने के लिए तैयार है. किरण एक पर खेल रहे हैं. उनके पर निगाह रहेगी. तीसरा नंबर देखिए विराट कोहली का है. रिकी पॉन्टिंग का. जितने महान बल्लेबाज है इनका नंबर 3 है. तो एक बार फिर जिम्मेदारी बहुत बड़ी है. दारोमदार पूरा जो कि इनके कंधों पर रहेगा. और एक बार फिर जिम्मेदारी मितेश के ऊपर. प्रमुख गेंदबाज है. इस ओवर की पहली गेंद फ्लाइंग स्लीप. एक पॉइंट, एक कवर पॉइंट. लॉन्ग ऑफ. ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी तैनात. और अच्छी गेंद थी. हेलीकॉप्टर को उड़ाना चाहते थे लेकिन गेंद जो है इस बार बल्ले के बीचों बीच नहीं आई. बल्ला जमीन पर लगा, गेंद बल्ले को लगी और उसके बाद में गेंद स्क्वायर लेग की तरफ चली गई. 1 रन का इजाफा. सिंगल के साथ रन संख्या 16 रन 1 विकेट के नुकसान पर. 74 रनों की जरूरत है. 23 गेंदों का खेल शेष है. 58 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. विनायक थोड़ा हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. इसीलिए पहली 2-3 गेंदें आपको बल्ले के बीचों बीच खेलनी चाहिए. वो सिंगल आया, कोई परेशानी नहीं है. क्योंकि इससे पहले मैंने एक बल्लेबाज को देखा था, इन्होंने 4-5 सिंगल लिए और समाप्त किस तरह से किया, छक्के के साथ समाप्त किया था. तो वो कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए एक गेंद को आपको बल्ले के बीचों बीच खेलना होता है. तब जाकर आपका जो कॉन्फिडेंस बढ़ता है, आपको सुकून मिलता है. अंदर से सुकून मिलना बहुत जरूरी है और उसके बाद में मैजिक शुरू हो जाता है. राइट अप ओवर द विकेट. नितेश उड़ाया है बहुत सुंदर तरीके से. खिलाड़ी 2 है. क्या ये कैच हो जाएगा? इस बार गेंद बॉडी की तरफ जाते भी बहुत ही शानदार तरीके से चौका या छक्का देखने वाली बात है. ये शानदार शॉट था बल्लेबाज विनायक के बल्ले से. मजा आया देखने के बाद. होईरला कावली सत्वरी धावली कशी होईरला कावली सत्वरी धावली होईरला कावली. शुक्रिया डीजे. सत्वरी बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़िया है. इस छक्के की मदद से रन संख्या अब जा पहुंची है 22 पर 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. पहले ओवर में ज्यादा स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश की, अब वी में खेल रहे हैं. शुरू में आप वी में खेलते तो बिल्कुल फायदा होता है. ये अच्छा दर्शनीय स्ट्रोक, विश्वसनीय स्ट्रोक विनायक का 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. नीतीश की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार बैकफुट पर चले गए थे.
पहली गेंद की अगर बात करें तो थोड़ा आगे खेले, इस बार अगर देखें तो इनका बॉडी का वेट पीछे चला गया, तो थोड़ा सा हट कर खेलने की कोशिश, मिड विकेट को टारगेट करने का प्रयास किया गया था। इसीलिए देखिए गेंद बहुत अच्छी है, मिडल और ऑफ स्टंप पर गेंद है, टिप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं आई है, गति तो है, प्रमुख गेंदबाज है, तो ये भी एक बार फिर अपना जलवा दिखाने की कोशिश करेंगे। रन संख्या कुल मिलाकर 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। कॉम्बॉक्सेन से गेंदबाजी करने के लिए मितिश तैयार है, राइट अप ओवर द विकेट। इस बार ऑन साइड की तरफ अपना पसंदीदा स्ट्रोक खेलते हुए ऑन दी ऑफ खेल रहे हैं, गेंद जाते हुए मिड विकेट क्षेत्र की तरफ, एक रन मिलेगा। स्ट्राइक देखिए, स्ट्राइक किरण को चाहिए, किरण 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, डगआउट में तालियां बज रही है, समर्थन दोनों तरफ मिल रहा है, मैच बहुत अच्छा बनता हुआ। आमदार चषक 2021 की बात करें तो वेल ऑर्गेनाइज्ड टूर्नामेंट आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज तैयार। फील्डिंग की बात करें तो इस बार थर्ड मैन का खिलाड़ी दायरे के अंदर, पॉइंट दायरे के अंदर, कवर का खिलाड़ी दायरे के अंदर, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर, कवर पॉइंट पर, खास करके एक्स्ट्रा कवर का जो खिलाड़ी है वो भी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। इस बार उड़ाया आसमान की तरफ, जब गेंद बल्ले को लगी तो वहां आवाज आई और 6 की मोहर लगाते हुए, दैट्स अ ब्यूटीफुल शॉट, व्हाट अ शॉट दैट वाज, मजा आया। धावली चल कशी होईल पावली, सत्वरी धावली चल कशी होईल पावली, सत्वरी धावली चल कशी होईल पावली, सत्वरी धावली चल कशी होईल पावली। थैंक यू डीजे। 29 1 विकेट के नुकसान पर, और इस ओवर की कहानी देखें तो बहुत अच्छा ओवर चल रहा है, जिसमें कि 2 बड़े शॉट आए हैं, एक विनायक के बल्ले से और दूसरा किरण के बल्ले से। किरण 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं, एक छक्के की मदद से, और दूसरी तरफ से विनायक की अगर बात करें वो भी 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन बहुत सारी बिंदी गेंदें इन्होंने खेली। अब धीरे धीरे इनकी गाड़ी पटरी पर आती हुई, दबाव बनेगा नीतीश के ऊपर जो प्रमुख गेंदबाज है। 29 for loss of 1 wicket, chasing a target of 74 runs. Look at this fielding, third man point, cover, extra cover, and knock out 5 fielder onto the offside and 4 onto the onside. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड यॉर्कर की कोशिश, बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर खड़े थे। ओवर की समाप्ति बिंदी गेंद के साथ, रन संख्या 29, 3 ओवर का खेल आना बाकी है और 18 गेंदें बाकी है, बहुत कुछ आना बाकी है, एक गाना आना बाकी है, गाने के साथ वापस आते हैं, यूं गए और यूं आए। सांग भलं ग, सांग भलं ग, माऊले सांग भलं ग, सांग भलं ग। बोल भक्ताला, भक्ताला आई देई ग दर्शना, बोल भक्ताला। शुक्रिया डीजे। 18 गेंदों का खेल से 45 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत, 45 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता। आमदार चषक 2021 क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय, लाख मोलाची स्पर्धा, आणि या स्पर्धेचा विचार केला तर दुसरा दिवस सुरू आहे आणि सफाळे संघ जिथे आता बघितलं तर किरण सारखा एक आशेचा किरण आहे, आणि किरण हा मला वाटतं प्रोफेशनल खेळाडू आहे। आत्ताच कोपरीमध्ये जी टुर्नामेंट झाली होती तिथे त्यांनी देखील उजवी कामगिरी केली आहे। चिंचणीला 6 चेंडूत 6 षटकार ठोकणारा आज खेळाडू आहे, त्याचा जर्सीचा नंबर 12 आहे। उत्तम प्रकारचं क्रिकेट त्याच्याकडनं अपेक्षित आहे। आतापर्यंत शॉट सिलेक्शन खूप चांगलं आहे, मोठा फटका षटकार ठोठावून त्याने इरादे स्पष्ट केलेले आहेत। 18 चेंडू 45 धावांचं समीकरण आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय, मृदुल गोलंदाजी करेल। स्ट्राइक रेंजला फलंदाज विनायक, एक गडी बाद झालाय। यावेळेला मोठा फटका हवेत खेळलाय, उंच जातोय, गोइंग गोइंग एंड गॉन आउट ऑफ द पार्क, व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल शॉट, सुपर बॅटिंग। शुक्रिया डीजे। देखिए खूबसूरती के साथ खेलते हुए बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है, थोड़ा सा एक कदम बाहर लेके आए थे, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए 120 मीटर का ये खूबसूरत छक्का, टूर्नामेंट का सबसे बड़ा छक्का था। क्या बात है, 35 रन 1 विकेट के नुकसान पर। दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है, एक तरफ विनायक, दूसरी तरफ किरण शानदार बल्लेबाजी कर रहे। राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए मृदुल, कट कर दिया, ये पसंदीदा स्ट्रोक है, खिलाड़ी स्ट्रगल करते हुए 4 रन मिलेंगे। पहले छक्का, उसके बाद में चौका, एक बार फिर गेंद बाउंड्री की तरफ जाते भी मिलेंगे रन 4, तो बेड़ा होगा पार। पिछले 3-4 गेंदों की अगर बात करें तो बल्लेबाजों का बल्ला बोल रहा है। गेंद जो है इस वक्त तो कि अच्छी तरह से गेंदबाजी नहीं कर रहे गेंदबाज, तो ये परेशानी है। बल्ला गेंद के ऊपर हावी है,
16 गेंदों का खेल 635 रनों की जरूरत है. 16 चेंडू 35 धावांची आवश्यकता मैच जिंकण्याकरता एनसीसी सफाळे संघासाठी. यहाँ से साझेदारी को तोड़ने की जरूरत है. बहुत सारे युवा खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं, नौजवान गेंदबाजी कर रहे हैं. मृदुल राउंड विकेट. एक बार फिर हवा में गेंद है, खिलाड़ी है, यह कैच लेना बहुत जरूरी. मैच में कमबैक करने के लिए विकेट चाहिए. पहले छक्के चौकों की बौछार, अब एक बार फिर मिला विकेट, आया पलटवार क्योंकि एक बड़ा विकेट मिला. विनायक बैक टू द पेवेलियन जाते हुए दूसरे विकेट का पतन. 39 एक विकेट के नुकसान पर. अब देखिए कहानी बदली है. 39 2 विकेट के नुकसान पर. कहानी बदलने के लिए देर नहीं होती, वक्त नहीं लगता, लेकिन उतना एफर्ट आपको डालना होगा. मैदान के अंदर वो थोड़ा सेलिब्रेशन हो रहा है. 74 रनों की जरूरत है. सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. खेल बहुत अच्छा हो सकता है. क्रिकेट का खेल अच्छा बनाने के लिए एक बार फिर बेहतर क्रिकेट की जरूरत है. प्रारंभिक बल्लेबाज विनायक बैक टू द पेवेलियन जाते हुए एक अच्छी पारी बिल्कुल खेल रहे थे. शॉट भी अच्छा था लेकिन लॉन्ग ऑफ पर बहुत ही सुंदर कैच. ग्राफ की बात करें, देखिए किस तरह से ग्राफ है, जिस तरह से मुकाबला चल रहा है, जिस तरह से मैच चल रहा है. टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, शरीर से दूर खेले. आदरणीय श्याम केणी यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील स्वागत आहे आमदार चषक 2021 मध्ये. दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण बघतोय आणि सुरू असलेला सामना देखील अतिशय दमदार आहे. एनसीसी सफाळे आणि दर्यावर्दी एडबन या दोन संघादरम्यान सुरू असलेली एक महत्वाची लढत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मृदुल पुन्हा एकदा तयार होतो. खेळण्याची जबाबदारी असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता असेल. मात्र एका बाजूला शानदार फलंदाजी किरण कडनं पाहतोय. राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. यावेळेला चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय, त्यात यश मिळते. लो पुरटा चेंडू होतोय, चेंडू जातोय लॉंग ऑनला, एकच धाव मिळते. किरणची बॅट निश्चितच तळपते. मात्र आता या ठिकाणी निश्चित चांगली गुण. विकेट प्राप्त झालाय. विकेट मिलने के बाद आत्मविश्वास बिल्कुल गेंदबाज का बढ़ता हुआ. मैच अच्छा बन रहा है. ओवर की बात करें तो इस ओवर में 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ. 2 गेंदें अभी भी बाकी है. श्रीकांत भोईर एक तरफ में देख रहा हूं, दूसरी तरफ से अगर देखें तो विरल नायर है. दोनों अंपायर बहुत अच्छा काम कर रहे हैं. एक तरफ अगर देखें तो प्रशंसा करनी चाहिए गेंदबाज की, क्योंकि जब बड़ा शॉट आता है तो बिल्कुल दबाव बनता है. पहली गेंद पर छक्का आया था, उसके बाद में कमबैक कर रहे हैं. उसके बाद चौका भी आया था. 2 गेंदों में 10 आए थे, उसके बाद में एक विकेट आया और एक सिंगल आया है. 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण. स्ट्राइकर पर बल्लेबाज कल्पेश ऑन स्ट्राइक. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ के बाहर सुंदर चतुराई के साथ खेले लेकिन शानदार फील्डिंग. डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से फील्डर एक बार फिर गेंदबाज को फील्डर का सहारा बनेगा तो बात तो बनेगी. पिछले 3 गेंदों की अगर कहानी देखें तो एक विकेट आया, सिंगल आया. एक बार फिर मैच में वापस आने के लिए मौका मिला, कमबैक करने का मौका मिला, वापस एक बिगुल बचाने का मौका मिला. 41 2 विकेट के नुकसान पर एनसीसी सफाळे की टीम. एडबन के पास भी मौका है. ये नौजवान गेंदबाज मैच में जान डालने की कोशिश कर रहे हैं. अब आएगा मजा, ये बैटर बनेगा. एक तरफ किरण है, एक तरफ मृदंग गेंदबाजी कर रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी. क्या इस बार वे वेलकम बैक करेंगे, देखने वाली बात है. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस बार उड़ाया था मंडल में. जैसे ये बलून बहुत ऊपर है, इसी तरह से ये शॉट भी बहुत ऊपर जाता हुआ. ऊंची सोच के साथ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. शानदार शॉट बल्लेबाज की तरफ से. गेंद बॉडी की तरफ जाते हुए 6 रनों के लिए और एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से आता हुआ. 12 गेंदों का खेल जैसे 27 रनों की जरूरत है. दोबारा इस शॉट को देखिए. राउंड विकेट गेंदबाजी. टप्पा खाने के बाद उछालता, एक कदम थोड़ा सा बाहर की तरफ लेके गए. बैकिंग का अच्छा इस्तेमाल और पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल है. जैसे जिस तरह से हार्दिक पांड्या अपने एक बेखौफ अंदाज में खेलते, उसी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज किरण. म्हणून मी मगाशी म्हणालो होतो की आकाशामध्ये एक सूर्य तळपतोय. असेच किरण घेऊन मैदानामध्ये किरण उतरलाय आणि आता 12 चेंडू 27 धावा असं समीकरण आहे. एनसीसी सफाळे 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2021 जबरदस्त महासंग्राम आपण बघतोय. लाख मोलाची स्पर्धा आहे. शानदार आयोजन या स्पर्धेचं. आता एडबनसाठी अजूनही संधी, असं नाही की सामना समाप्त झाला. 12 चेंडू 21 धावा आहे. गोलंदाजांना पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल. जावेद आपल्या कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सपोर्ट. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. किरणची बॅट निश्चित तळपते आहे. तो आत्मविश्वासानं फलंदाजी करतो. एक जमेची गोष्ट असेल सफाळे संघासाठी. मैदानात पाणी जात आहे. आमचे डीजे ऑपरेटर थोडीशी विश्रांती घेत आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मधुर संगीत ऐकायला मिळेल.
या स्पर्धेचा आयोजनाचा विचार केला तर दर्जेदार आयोजन आहे, यात काही शंका नाहीये. अल्पेश भोईर असतील, योगेशजी घरत असतील, रोहिदासजी पाटील, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वरजी किणी, सर्व जे आयोजक आहेत, सर्व टीम आहे बहुजन विकास आघाडीची, त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारे ही स्पर्धा सजवलेली आहे. बहारदार असं आयोजन आमदार चषक 2021चं या मोसमातली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. लाख मोलाच्या माणसानी लाख मोलाची स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं लाख मोलाचं बक्षीस असलेली स्पर्धा आहे. 12 चेंडू शिल्लक, 27 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्याकरता मैदानात कल्पेश आणि किरण ही जोडी जमले. यावेळेला चेंडू ऑफटमच्या बाहेरचा होता, चुकीचा फटका आहे. टप्पापर्यंत थोडासा चेंडू खाली राहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय जावेदकडनं. 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता. या चेंडूनं आत्मविश्वास निश्चित दुणावला असेल तो गोलंदाजाचा. ऑफ साईडला जर तुमचे 5 क्षेत्ररक्षक असतील तर चेंडू तुमचा ऑफटमच्या बाहेर असायला पाहिजे किंवा ऑफटमवरती फिनिश व्हायला पाहिजे आणि तीच गोष्ट या ठिकाणी केली जाते. आता थोडासा दबाव असेल कल्पेशवरती. पहिला चेंडू त्यानं निर्धाव खेळलाय, कुठली धाव आलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला किरण सारखा हुकमाचा एक तुमच्याकडे आहे. राईट अप ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडनं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र झेल होतो की नाही, सोपा झेल तर निश्चित नाहीये. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होईल की नाही, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मिस टाइम स्ट्रोक होता, चेंडू ऑफ टाइमच्या बाहेरचा होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा हट्टाच केलाय आणि प्रयत्नात चेंडू बॅटची वरची कड घेतोय आणि जातोय शॉर्ट मिड विकेटला. प्रयत्न चांगला होता. फिटनेससाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागेल. ज्या पद्धतीने आता रिॲक्शन मी बघतोय, क्रिकेट इथून बोलणं सोपं आहे, मैदानात जाऊन क्रिकेट खेळणं, त्या धावा थांबवणं, झेल पकडणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या नाही आहेत. या चेंडूवरती आल्या 2 धावा, याचा तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 25 धावांची आवश्यकता आहे. थर्ड बॅट मध्ये क्षेत्ररक्षक 1 पॉइंट, त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 1 लॉंग ऑफ, ऑफ साईडला 5, ऑन साईडला 4 असा क्षेत्र रचलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये डी स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईन वरती ठेवलेला आहे. कल्पेश फलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेट. चांगला फटका खेळला आहे, परंतु पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. किरणला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. मॅच मध्ये निश्चितच जावेद यांनी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली, सुंदर गोलंदाजी केली. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 50 धावा पूर्ण होत आहेत सफाळे संघाच्या, परंतु 9 चेंडू आणि 24 धावाचं समीकरण आहे. आव्हानं प्रचंड असतील, यात काही शंका नाहीये. आणि जावेद सर जे एक चांगले खेळाडू आहेत, प्रचंड गुणवत्ता त्यांच्याकडे आहे आणि अशा वेळेला त्यांचे पिताश्री व्यासपीठावरती आहेत. आपल्या मुलाचा खेळ एक वडिलांनी बघावा, याच्यासारखं मला वाटतं एक मोठा क्षण नसेल. हा मोठा क्षण असेल. इथे जर चांगली कामगिरी झाली तर वडिलांचा ऊर भरून येईल. आणि दुसऱ्या बाजूला किरण सारख्या खेळाडू समोर आपल्याला खेळायचं आहे, गोलंदाजी करायची, ती आव्हानं तर असणारच आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज जावेद, खेळण्याची जबाबदारी किरणची. चेंडूचा विचार केला, 9 चेंडूंचा खेळ शिल्लक 24 धावांची आवश्यकता. ऑफ साईडला 5, ऑन साईडला 4 असा क्षेत्र रचलेला आहे. यावेळेला उडवला चेंडू. संपूर्ण स्पर्धेतला अतिशय मोठा आणि दणदणीत खणखणीत उत्तुंग षटकार. घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. किरणच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार असा षटकार आहे. डोळ्यांचं पाणी पेडणारा षटकार आहे, टाळ्यांचा गजर करणारा षटकार आहे आणि मॅच मध्ये परत येण्याकरता त्या षटकाराची नितांत आवश्यकता होती. म्हणून म्हटलंय की सूर्य आकाशात तळपतोय, आशेचे किरण घेऊन मैदानात ते किरण आलाय. जुगलबंदी मैदानामध्ये जावेद आणि किरणची रंगते आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 18 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जावेद. यावेळेला चांगला चेंडू. जावेदनं मॅच मध्ये जान टाकले. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. एक तेरी एक मेरी, क्या बात है. तालियां बज रही है, बजेगी शिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गिल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है. खेल जुनून बन जाता है. 7 गेंदें, अब जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. एक विस्फोटक पारी समाप्त होती हुई किरण बैक टू द पैवेलियन जा रहे हैं. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. आमदार चषक 2021 का महासंग्राम चल रहा है. क्या बात है. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा वही होता है जो विपरीत स्थिति में आपके साथ खड़ा होता है. संकट मोचक की जरूरत है. देखिए इस मंच पर जो आमदार चषक 2021 का महामंच बना हुआ है, बड़ा मंच है, तो बड़े मंच पर बड़े सरपंच की भी जरूरत है. इस वक्त अगर देखें तो बहुत अच्छा मुकाबला चल रहा है. मौका दोनों के पास. एक तरफ अगर देखें तो एडवन भी ये मुकाबला, दरियावर्दी को अगर देखें तो वो भी मैच जीत सकती है, और एक तरफ एनसीसी के पास भी मौका है. 56 3 विकेट के नुकसान पर. विकेट बहुत बड़ा है. इससे पहले देखिए छक्के चौकों की बौछार, अब जाकर देखिए एक बार फिर विकेट मिला है, आया है पलटवार. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नए बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं.
सपना बहुत बड़ा है, अगर सपना बड़ा होगा तो मेहनत भी बहुत बड़ी करनी होगी, और उस सपने को साकार करने के लिए मैदान के अंदर स्वप्निल पहुंच चुके हैं। और एक बार फिर मैदान के अंदर संघर्ष भी जारी है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, क्योंकि एक बार फिर बल्लेबाज जो है बैक टू द पैवन चले गए हैं। गेंदबाज का हौसला बुलंद होता बा। इस बार काफी ऑफ टर्म के बाहर है, अच्छी अंपायरिंग, काफी ऑफ टर्म के बाहर है, क्योंकि बहुत सारी चीजें देखी जाती है, क्योंकि बल्लेबाज ऑफ टर्म के बाहर भी आया है, कितना रिच कर रहे हैं ये भी देखा जाएगा। मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर रन संख्या बढ़ती भी आप देखिए, बस 7 गेंदें 17 रनों की जरूरत है, खतरा तो है। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार सीधा कॉम बॉक्स में, यह सवाल नहीं जवाब है, और स्वप्निल ने कहा कि इस टेनिस क्रिकेट में हम नवाब है। क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच सीधा कॉम बॉक्स में जवाब देते हुए। इसीलिए मैंने कहा कि बड़ा मंच है तो बड़े मंच में बड़े सरपंच की जरूरत, 6 गेंदों का खेल से 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या मैच चल रहा है, क्या एक बार तेरी मेरी वाली बात मैदान के अंदर चल रही है, और सबको ये प्यारी लग रही है। रोचकता बढ़ती हुई, एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस, संकट के समय में हर छोटी चीज मायने रखती है। 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, अजूनही सामना दोन्ही संघांकडे झुकलेला आहे। कुठेही सामना जाऊ शकतो, परंतु मैदानात जोपर्यंत स्वप्नील सारखा खेळाडू आहे तोपर्यंत निश्चितच पारडं जड राहील ते सफाळे संघाचं। एक हुकमाचा एक्का पाहिजे इथे गोलंदाज म्हणून, जो सामन्याचं पारडं जड करण्याकरता किंवा पारडं आपल्या बाजूने फिरवण्याकरता निश्चित प्रयत्न करेल। फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या, चांगला सामना आपण या ठिकाणी बघतोय। लाख मोलाची स्पर्धा आहे, आमदार चषक 2021 मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतो आहे। क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया या विराटांच्या लाल मातीने, माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया आमदार चषक 2021च्या साथीने। आमदार चषक 2021 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। एक सुंदर मॅच, रोमर्षक असा मॅच, उत्कंठावर्धक मॅच, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जाते आणि गोलंदाज आणि फलंदाज यातलं द्वंद्व जुगलबंदी रंगली जाते। 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता, तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं, जे लाईव्ह प्रेक्षक आहेत त्यांच्या साक्षीनं सुद्धा, आणि त्याचबरोबर या विराटांच्या लाल मातीमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला मोठा मॅच आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी निश्चित जो आहे तो स्वप्नील, तो 6 धावांवरती खेळतोय। 1800 प्रेक्षक हा रोमर्षिक सामना बघतात। शेअर मार्केट इथे सुद्धा वधारलंय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल तो गौरव, राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, ओ यावेळेला काय होतंय, नो बॉलचा इशारा झाला, चेंडू सीमा पार चौकार येतोय। बोनसच्या स्वरूपानं या 5 धाबा, नो बॉलचा इशारा झालाय, याचा अर्थ या 5 धाबाने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय। आता चेंडू शिल्लक आहे 6, आणि जिंकण्यासाठी आवश्यकता जी आहे ती आपण निश्चित बघणार, परंतु हा खराब चेंडू होता, फुलटच चेंडू आहे, आणि काय करण्याचा प्रयत्न केला काही समजलं नाहीये। लेग ब्रेक करायचं होतं, मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता नाहीये, चेंडू ग्रीप झाला नाहीये, लेफ्टमच्या दिशेने जाणार चेंडूचा फुलटच चेंडू, आणि तो जातो यष्ट्यांच्या मागे। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 6 धाबांची आवश्यकता आहे। मॅच जिंकण्याकरता पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल गोलंदाजाला। चांगला चेंडू आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जातो कधी बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। स्वप्निलला स्ट्राइक देना फार गरजेचं है। क्या मैच चल रहा है, 5 गेंदों का खेल से 5 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। काफी संख्या में दर्शक मौजूद इस मैच का मजा ले रहे हैं, और मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। 1800 दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं, क्या बात है। 1800 अगर दर्शक है तो एक बार फिर बहुत अच्छा माहौल बनता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट, गति परिवर्तन किया था, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, अच्छी फील्डिंग करनी होगी, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाहते लेकिन मना किया है, कंपलसरी चेस है। हो जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है कर्तव्य दिखाने का। गेंदबाज के पास मौका है, गेंदों की तरफ अगर जाएंगे तो 4 गेंदे 4 रनों की जरूरत है। कांटे की टक्कर चल रही है, कचमकच जारी है इस ओवर की अगली गेंद। राइट आर्म ओवर द विकेट, ओ इस बार खेल खल्लास, सुंदर तरीके से फ्लाइटेड गेंद को उड़ाया है आसमान की तरफ, और गेंद जाती भी जो कि मंजिल की तरफ, जो बल्लेबाज की मंजिल थी वहां जाती भी। इसी के साथ एनसीसी सफाले ने यह मैच जीत लिया। शानदार बल्लेबाजी, बल्लेबाज कल्पेश की तरफ से इस मैच को छक्के के साथ समाप्त किया। लेकिन एडमंड की भी तारीफ होनी चाहिए, प्रशंसा होनी चाहिए, इन्होंने भी बहुत अच्छा प्रयास किया गया इनकी तरफ से, और अब जाकर यह मुकाबला समाप्त हुआ।
आमच्या या स्पर्धेचा आनंद जे 1800 प्रेक्षक घेत होते त्यांचेही मनापासून या ठिकाणी आभार. आता 1950 पर्यंत आकडा गेलाय, 2000 3000 पर्यंत वाढणार आहे. बढ़ती का नाम जिंदगी कुछ भी कम नहीं होने वाला आहे. आपण बघतोय बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 चा महासंग्राम लाख मुलाची स्पर्धा आहे. आपण एक चांगलं गाणं घेऊया, माहोल थोडा बनवूया. मॅन ऑफ द मॅच कडे प्रमोद जातील आणि त्यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती येतील. सुंदर गाणं येईल, सेलिब्रेशन होईल मैदानामध्ये. थोडंसं या ठिकाणी